नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी इंग्रजी बोर्ड परीक्षा 21 तारखेला होत आहे आणि फार कमी 1-2 दिवसाचाच वेळ आपल्याकडे आहे. या 2 दिवसामध्ये आणखी इम्पॉर्टंट क्वेश्चन पास होण्यासाठी काहीतरी सांगावं अशा प्रकारचे मेसेज सतत कमेंटमध्ये दिसत आहेत. मित्रांनो, यापूर्वी आपण पास होण्यासाठी कशा पद्धतीने इंग्रजीचा अभ्यास करायचा याविषयी खूप सगळी माहिती दिलेली आहे. आज आपण त्याच्यावरती चर्चा न करता आणखी एक महत्त्वाचा क्वेश्चन विचारात घेतोय, तो म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स. तर पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन जो आहे तो सोडवता येऊ शकतो का, किंवा त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला लिहिता येईल का, अशा प्रकारचे काही विद्यार्थी कमेंटमध्ये विचारत आहेत. तर मित्रांनो, हे प्रश्न जे आहे पर्सनल रिस्पॉन्सचे, तसं पाहिलं तर खूप चांगले मार्क देऊन जाणारा प्रश्न आहे. पर्सनल रिस्पॉन्स असतो, तुम्हाला विचारलेला प्रश्न असतो, मग तुम्ही तुमचं वैयक्तिक मत जे मांडाल त्याला उत्तर मानून मार्क मिळणार आहे. परंतु आपल्याला तिथं काहीतरी उत्तर लिहिता येणं हे फार महत्त्वाचा भाग आहे आणि हे जर जमलं तर तुम्हाला हा प्रश्न 100% मार्क देऊन जाईल. पण वाक्यरचना करता येत नाही आहे किंवा प्रश्न काय विचारला हेच वाचलेलं तुम्हाला समजत नाही, तर मग याच्यात मार्क जातात. इथं मार्क जर मिळवायचे असेल तर काय करायचं, कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा, काय करता येऊ शकतं ह्या प्रश्नामध्ये, ज्या मुलांना शक्य आहेत त्यांनी काय करायचं, ज्यांना शक्य नाही त्यांना काय करायचं, याविषयीची थोडक्यात माहिती आजच्या याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. सर्वांसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण क्वेश्चन नंबर पहिला जो आहे त्याच्यामध्ये A4 ॲक्टिव्हिटी जी आहे तिथं जो सीन पॅसेज आपल्या पुस्तकातला एक पॅसेज येतो, त्या पॅसेजवरती जेवढे उतारे असतात त्या उतार्यांवरती ही ॲक्टिव्हिटी अवलंबून आहे. त्यामुळे आपण शिकलेलो आहोत, पाठ माहिती आहे, वाचलेला आहे. तर प्रत्येक पाठावरती कशा प्रकारचे पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न येतील हे आपल्याला आधीच कळू शकतं. उदाहरणार्थ, ॲस्ट्रॉलॉजर डेच्या पाठावरती जर उतारा आला असेल परीक्षेला तर 100% त्याच्यामध्ये अंधश्रद्धेवरती प्रश्न विचारला जातो. तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, एखादा प्रसंग सांगा त्याच्याविषयी. अशा प्रकारचे क्वेश्चन तिथं अंधश्रद्धेवरतीच रिलेटेड येतील. त्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे की कुठलं पाठ आहे आणि त्या पाठावरती कोणता प्रश्न कशा पद्धतीचा विचारला जातोय. दुसरा एक प्रश्न येतो क्वेश्चन नंबर 2 A4 ॲक्टिव्हिटी, पुन्हा पण 2 मधली. क्वेश्चन 1 मध्ये जी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे सीन पॅसेजवरती आणि क्वेश्चन 2 आहे अनसीन पॅसेज. हा अनसीन पॅसेज जर तुम्हाला समजला तर त्याच्यावर पण एक रिस्पॉन्स पर्सनल तुम्हाला विचारला जातो, काहीतरी त्याच्याशी रिलेटेड तुमचं मत विचारलेलं असतं. आणि तिसरा एक क्वेश्चन आहे तो आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये A3 ॲक्टिव्हिटी, म्हणजे हा घटक आहे पोएट्रीचा, कवितांचा. त्याच्यात देखील त्या कवितेवरती तुम्हाला एक पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन विचारला जातो. आता हे तीनही ठिकाणी जे पर्सनल रिस्पॉन्सचा एक क्वेश्चन आहे हा कंपल्सरी येणारच आहे. सीनवरती एक, अनसीनवरती एक आणि पोएट्रीवरती एक, 3 ठिकाणी पर्सनल रिस्पॉन्स विचारले जातात. आणि या पर्सनल रिस्पॉन्समध्ये प्रत्येक प्रश्नात 2-2 मार्क आहेत. मग विचार करा, 3 ठिकाणी पर्सनल रिस्पॉन्स आला तर 6 मार्क आहेत. आणि उत्तर कसं लिहायचं, कसा सोडवायचा प्रश्न, तर बरेच विद्यार्थी हे उतारा वाचतात आणि उतार्यातला पर्सनल रिस्पॉन्सचा काही भाग उचलतात आणि तिथं लिहून टाकतात. काहीच नाही आलं तर काही सारखे शब्द वगैरे दिसतात का, भेटतात का ते पाहतात आणि उतार्यातले वाक्य ह्या पर्सनल रिस्पॉन्समध्ये लिहितात. पण मित्रांनो, इथं तुम्हाला तशा प्रकारचं काम करून मार्क मिळणार नाही. तुमचं उत्तरच मुळात त्या पॅरेग्राफमध्ये, त्या पॅसेजमध्ये नसतं, कारण तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड इतर तुमचं मत विचारलेलं असतं, ते पर्सनल रिस्पॉन्स. पण दुसऱ्या बाजूने जर विचार केला, थोडेफार रचना करता आले, रिलेटेड वाक्य तुम्हाला 1-2 बनवता आली, तर इथं 2 पैकी 2 मार्क पण तुम्हाला मिळू शकतात, कारण तुमचं मत आहे, तुम्ही त्याच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वाक्यरचना जमत असते, थोड्या टेन्सचा सराव असेल तर हा प्रश्न तुम्हाला
2पैकी 2 मार्क मिळून जाईल, कारण जे टीचर हा प्रश्न चेक करतात, तपासतात, त्या शिक्षकांना ॲन्सर शीटमध्ये त्यांच्या याचं उत्तर लिहून येत नाही. तिथं त्यांना फक्त विद्यार्थ्याचं उत्तर हे त्या प्रश्नाशी रिलेटेड आहे का, शिक्षकांना म्हणतात तुम्ही विचार करा आणि त्या पद्धतीने गुण द्या. मग तुमचं फक्त त्या प्रश्नाशी रिलेटेड उत्तर जुळणं गरजेचं आहे, तशा पद्धतीची मांडणी येणं गरजेचं आहे. मग असं जर तुम्हाला करता आलं तर हमखास तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळतील. ह्या 6 प्रश्न म्हणजे एखाद्या विद्यार्थी पास होण्यासाठी 1-2 मार्क कमी पडतात असं शिक्षकाला वाटलं आणि तुम्हाला मार्क द्यायची वेळ आली, तर असे पर्सनल रिस्पॉन्सचे जर प्रश्न असतील तुम्ही लिहिलेले, तर तिथं तुम्हाला 100% 1 ऐवजी 2 मार्क देऊन तुम्हाला पास करण्याचा प्रयत्न होतो. परंतु तुम्ही काहीच नाही लिहिलं, ब्लँक सोडले, प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्नच नाही केला, तर मग अर्धा पण नाही, 1 पण नाही आणि 2 पण नाही, डायरेक्ट 0 मार्क मिळतात. म्हणून पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न अटेम्प्ट करण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा. तर कशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे तर त्याची काही उदाहरणं पाहूयात. फार काही त्याच्यात मी डिटेलमध्ये जाणार नाही, तुम्ही तिथं थोडा विचार करून हा प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करा. एक बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत आलेलाच क्वेश्चन आहे, स्टुडंट शुड स्टे अवे फ्रॉम क्राईम. असं एक वाक्य दिले आणि म्हटलं आहे राईट युअर ओपिनियन ऑन द अबोव सेंटेन्स. वरती एक सेंटेन्स दिले, त्याच्याविषयी तुमचं मत सांगा. आता इथं विचारलं काय होतं, स्टुडंट शुड स्टे अवे फ्रॉम क्राईम. आता ही सीन पॅसेज म्हणजे आपल्या पुस्तकातल्या पाठावरती आलेल्या प्रसंगावरती तुमचं मत आहे. मग हे कुठल्या पाठातले, सोपीचा जो पार्ट आहे तो तुम्ही वाचला असेल, तुम्हाला माहीत असेल. सोपीला जेलमध्ये जायचं असतं काहीतरी क्राईम करून, म्हणजे तिथं तो सुरक्षित होईल, त्याचं 2 दिवसाचं 3 दिवसाचं काय आहे ते त्या ठिकाणी त्याला सुरक्षित राहता येईल म्हणून तो जेलमध्ये जाण्यासाठी क्राईम करण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याच्यावर डिपेंड हा इथं तुमचं मत विचारलं होतं की स्टुडंट शुड स्टे अवे फ्रॉम क्राईम. स्टुडंटने गुन्हेगारीपासून दूर राहिलं पाहिजे असं वाक्य आहे. आता तुम्हाला याचा अर्थ लावता आला पाहिजे. आता सोपी हा शब्द नुसता मी वाचला ना तरी मला कळलं की कशाच्या संदर्भात हे वाक्य असेल आणि तिथं मला अर्थ लावता आला त्या पूर्ण वाक्याचा. तुम्हाला असं जमलं पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना जमतं ते त्यांनी हमखास हे प्रश्न सोडवावेत. आता सोडवायचे कसे असा प्रश्न आहे ना, कळला अर्थ पण उत्तर कसं लिहायचं. तर मित्रांनो, उत्तर नेहमी इथं विचारलेल्या प्रश्नातूनच काही शब्द घेऊन सुरुवात करायची उत्तराला. हे सोपं काम आहे तुमचं. एक लाईन तर, एक ओळ तर, एक वाक्य तर तुमचं याच्यावरती बनतं. अजून 1-2 वाक्य एक्स्ट्राची टाकली की तुमचं उत्तर संपेल. एक 3-4-5 ओळीपर्यंत उत्तर असेल तरी सफिशियंट असतं इथं. स्टुडंट शुड स्टे अवे फ्रॉम द क्राईम. तर आता इथं काय म्हणणार तुम्ही, इन माय ओपिनियन, इथंच दिले ना युअर ओपिनियन, तर इथं युअर ऐवजी माय ओपिनियन डेफिनेटली स्टुडंट शुड स्टे अवे फ्रॉम क्राईम. माझ्या मते नक्कीच विद्यार्थ्यांनी क्राईमपासून दूर राहिलं पाहिजे. एक वाक्य तुमचं इथंच बनलं डायरेक्ट, जसे तसे मी काही शब्द उचललेत आणि त्याच्यावरती हा वाक्यरचना केली. आणि मग कशा प्रकारे ते क्राईमपासून दूर राहायला हवेत याची 1-2 वाक्य तुम्हाला तुमच्या साध्या सोप्या भाषेत तयार करता आली की पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न तुमचा संपला. एक तर मी इथं तुम्हाला शॉर्टकट सांगितला, एक ट्रिक्स दिली की तिथले शब्द वापरून पहिलं वाक्य बनवा, नंतर 1-2 वाक्य तुम्हाला अजून त्याच्यात ॲड करायचे. 1-2-3 जेवढी बनतील तेवढी चांगलीच आहे, पण मिनिमम सांगतो मी 2 ते 3 वाक्य अजून तुम्हाला त्याच्यात ॲड करता आली पाहिजे. त्यानंतर दुसरं अनसीन पॅसेज आहे, त्याच्यातला पाहूयात क्वेश्चन कसा विचारला होता. A4 ॲक्टिव्हिटी आहे क्वेश्चन 2 मधली. सुपरस्टिशन्स पेशन आवर माइंड. आता हे विचारलेलं आहे अंधश्रद्धेच्या संदर्भात. मी म्हटलं होतं तुम्हाला की अंधश्रद्धेवरती काही वेळेस प्रश्न विचारला जातो. हे शब्द तुम्हाला सुपरस्टिशन्स माहिती पाहिजे, त्याला काय, त्याचा अर्थ काय होतो ते नाही कळलं तर मग तुम्हाला हा प्रश्नच कळणार नाही, तुम्ही लिहू शकणार नाही. हे म्हणतायत की अंधश्रद्धा जी आहे ती आपल्या मनाला
निगेटिव्ह बनवते किंवा विष देते, अशा प्रकारचं त्याचा शब्दशः अर्थ जर पाहिलं तर होतात. पण याच्यावरून समजून घ्या की प्रश्न काय, एक्सप्लेन युअर ओन वर्ड. हे अंधश्रद्धा आपल्या डोक्यामध्ये विष पेरते असं समजूयात आपण. तर मग तुमचं या विषयावरती मत मांडायचं आहे. एक्सप्लेन युअर ओन वर्ड्स, तुमचे याच्यावरती मत लिहा. तर काय लिहाल, सुरुवात कशी कराल, मी सांगितलं इथूनच काही शब्द उचलायचे आणि पहिले वाक्य तर त्याच्यावरचेच बनवायचे आपल्याला. कसं लिहू शकाल, ऑन दिस टॉपिक माय फ्यू किंवा माय ओपिनियन अबाउट सस्पेन्शन पेशन ऑर अवर माइंड्स इज व्हेरी क्लिअर. याच्याविषयी माझं मत एकदम या टॉपिकवरती माझं जो काही मत आहे ना ते एकदम क्लिअर आहे की ही अंधश्रद्धा जी आहे ती आपल्या मनामध्ये विष पेरत असतेच. ओके, तिथूनच वाक्यातले आपले शब्द उचलायचे आणि तिथंच वाक्यरचना तयार करायला शिकायची. एक दोन एक्झाम्पल अजून पहा, त्याच्या वाक्यरचना पहा. तुम्हाला यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ पण भेटतील त्याच्या संदर्भात वाक्यरचना कशी सुरुवात होते या टॉपिकवरती, तर ते लिहून घ्या. त्या पद्धतीने तुम्हाला एक वाक्य तर लिहायचे आहेत. काही वेळेस या एका वाक्याला पण याच्यात अजून तुम्ही त्याचं मत मांडलं नाही, पण तुम्ही तिथं म्हणालात ना की माझं मत इथं फार क्लिअर आहे की हे मी विष अंधश्रद्धा आपल्या मनामध्ये विष कालवत असते, हे माझं क्लिअर मत आहे. मग तिथे येथे या एका मुद्द्यालाही तुम्हाला 1 मार्क देतात. ते एक्सप्लेन करायला 1 मार्क. अशा पद्धतीनेही विचार करून शिक्षक तुम्हाला 1-1 मार्क ह्या प्रश्नामध्ये देऊ शकतो. 6 पैकी 3 मार्क फक्त तिथून सुरुवात केली तरी तुम्हाला मिळू शकतात. यानंतर जाऊयात तिसऱ्या प्रश्नाकडं. पोएट्रीवरती आधारित असलेले हे पर्सनल रिस्पॉन्स प्रश्न असतो A3 ॲक्टिव्हिटीमध्ये. एकाच प्रश्नपत्रिकेतले घेतलेले मी. ही पाठ्यमागच्या वर्षी जुलैला, आत्ताची जी जुलै 23मध्ये परीक्षा झाली त्याच्यातले हे क्वेश्चन आहेत. राईट 2 इन्सिडन्स ओकेशन्स ऑन विच यू हेल्प अदर पीपल. आता इथं 2 इन्सिडन्स, 2 प्रसंग सांगायला लावलेत. यू हेल्प अदर पीपल, तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी मदत केलेली आहे, असे 2 प्रसंग तुम्ही लिहा. आता इथं 2 प्रसंग लिहायचे, 2 मार्क त्याच्यासाठी असणार आहे. पण प्रसंग येत आहेत, आठवत आहेत, नाही आठवत आहेत, तर अशा वेळेस सुरुवात मी सांगितलं इथूनच करायचं. आय रिमेंबर, मला असं आठवतं आहे, आय रिमेंबर 2 इन्सिडन्स इन माय लाईफ व्हेन आय वॉज हेल्प अदर पीपल. इथूनच शब्द घेतलेत मी. आता वाक्यरचना बरोबर आहे चूक आहे मला माहीत नाही, पण वाक्य वाचल्यावरती ते प्रॉपर वाटतंय की बरोबर आहे आणि अशा प्रकारच्या वाक्यांनाही तुम्हाला मार्क मिळतील, देतील. माझ्या जीवनामध्ये असे 2 प्रसंग मला आठवत आहेत की ज्यामध्ये मी इतर लोकांना मदत केलेली आहे, असं त्याची सुरुवात आहे. आणि हे सगळं मी इथूनच या प्रश्नामधूनच काही शब्द घेऊन वाक्यरचना बनवलेली आहे. मला असे आठवते. आता एक लक्षात ठेवा, इथं जे उत्तर लिहायची ना ती तुम्ही सगळी साध्या टेन्समध्येच लिहित चला, सिम्पल टेन्समध्ये. आता ह्या इन्सिडन्स आहे, प्रसंग आहे, तर प्रसंगात कोणता टेन्स वापरायचा घटनेच्या संदर्भात. ही घटना जी आहे तुम्ही मदत केलेली, ही आत्ता घडत आहे का वर्तमान काळात? नाही, ती भूतकाळात पाठीमागं घडून गेली ना. मग या घटनेसाठी तुम्ही कोणता टेन्स वापरला पाहिजे? साधा भूतकाळ किंवा चालू भूतकाळ, त्यावेळेस तुम्ही मदत करत असता. ह्या 2 टेन्सवरतीच अख्खं वाक्यरचना करून तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. म्हणजे तुम्हाला तिथं सुचलं पाहिजे की कुठला टेन्स येतो ह्या प्रसंगामध्ये. किंवा लक्षात ठेवा, कुठली घटना विचारली की सिम्पल आणि चालू टेन्स त्या ठिकाणी वापरा. पूर्ण टेन्स पण वापरता येतो, पण कुठल्या तरी साध्या टेन्समध्ये जरी तुम्ही भूतकाळातले लिहिलं तरी चालून जातील. त्याचबरोबर काही वेळेस असे जर तर वरती आधारित असणारे प्रश्न विचारले जातात. जर असं झालं असेल तर तुम्ही काय कराल, आहे का नाही. एक मला वाटतं प्रश्न मला आठवतो, प्रश्नपत्रिका मी कुठेतरी वाचला होता की तुम्ही
ड्रेस शिवून आणलेला आहे, पण तो ड्रेस फिट किंवा व्यवस्थित शिवला गेला नाही आणि तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतंय, तर तुम्ही काय कराल? म्हणजे जर तरचा प्रसंग आला आणि मग तुमचे ओपिनियन विचार. मग जर तरच्या वाक्यात पण तुम्ही कुठल्या प्रकारचा टेन्स वापरू शकता? साधा भूतकाळ. कारण तो प्रसंग तुमच्या बाबतीत जे हे झालेले आहेत ना, ते आता नाही झालेलं, हे भूतकाळातच झालेलं असतं, पाठीमागं घडलेलं असतं. त्यावेळेस मी काय केलं असतं किंवा काय करणार असे होतो मी त्यावेळेस, तर ते भूतकाळातलं तुम्ही इथं वाक्यरचना करून हे करू शकताय. फक्त वर्तमान काळ केव्हा वापरायचा? एखाद्या घटकाच्या संदर्भात तुम्हाला तुमचं मत म्हणण्याऐवजी एखादा आदर्शयुक्त काहीतरी युक्तिवाद तुमच्या ओपिनियनचा विचारला जातो, त्यावेळेस वर्तमान काळ वापरायचं. कारण तुम्ही आत्ता त्याविषयीचं तुमची मत मांडत असतात, तुम्ही जुनं मत नाही सांगत आहे त्याचं. ओके, येते का लक्षात? पाठीमागचं तुमचं मत विचारलेलं नाही, आत्ता तुम्हाला काय वाटतं एखाद्या गोष्टीविषयी, अशा स्किल बेसवरती किंवा एखाद्या स्वभावावरती माहिती विचारली. म्हणजे मराठ्यांना सर्व कुणबी प्रमाणपत्र देणे योग्य आहे का? मग तुम्ही भूतकाळात ह्या गोष्टी नाही सांगू शकत. आत्ता तुमचं काय मत आहे, आत्ता तुम्हाला काय वाटतं ते वर्तमान काळात मांडावं लागतं. मग अशा सिच्युएशनला साधा वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ तुम्ही वापरू शकता. पण सिंपल साधा वर्तमान काळातली खूप वाक्य वापरा, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. इथं तुम्हाला एकच ट्रिक्स आहे की तिथल्या तिथून वाक्यरचना घेऊन प्रश्न सोडवायला सुरुवात करायची, उत्तर लिहायला सुरुवात करायची. एक वाक्य त्या विचारलेल्या प्रश्नावरतीच बनवायचं. मग काही विद्यार्थी म्हणतील, सर पॅरेग्राफमधले काही वाक्य घेऊ का? अजिबात जमणार नाही. तिथल्या आणि ह्या प्रसंगांचा काही संबंध नसतो, ते वेगळे प्रसंग असतात, इथले वेगळे प्रसंग असतात. बाय चान्स कधीतरी ते मॅच होतात, पण तुम्हाला ते कळले पाहिजेत. कळणार नाही म्हणून तुम्ही तिथून काही उचलून लिहू नका, इथून वाक्यरचना बनवायला शिका. हे एक बोर्ड परीक्षेला विचारलेला प्रश्न होता. एक्सप्रेस युअर व्ह्यू ऑन द इफेक्ट्स ऑफ सुपरस्टिशन्स. सुपरस्टिशन्स मीन्स टू अंधश्रद्धा. पुन्हा त्याच्यावरतीच प्रश्न विचारलेला होता. तर आता मग युअर व्ह्यू, तुमचं व्ह्यू विचारला, इथूनच वाक्यरचना कसं तयार करणार? मी सांगितलं इथंच वाक्यरचना तुम्हाला तयार करायची असते. तुमचं व्ह्यू विचारलं ना, तर मग वाक्यरचना कशी कराल तुम्ही इथं? माय व्ह्यू ऑन द इफेक्ट ऑफ सुपरस्टिशन्स इज व्हेरी क्लिअर. आता मी आधी एक शब्द वापरला, तर व्हेरी क्लिअर माझं याच्याविषयीचं मत आहे. काय मत आहे ते तुम्ही पुढं स्टार्ट करू शकताय. किंवा माय व्ह्यू ऑन द इफेक्ट ऑफ सुपरस्टिशन्स इज सो सिम्पल. खूप साधं सोपं माझं मत आहे, त्याच्याविषयी व्ह्यू आहे की हे अंधश्रद्धा हा चांगला परिणाम तुमच्या आयुष्यात देत नाही, वाईट परिणाम देऊन जातो. तर अशा पद्धतीचे तुम्हाला पुढं कंटिन्यू करता येऊ शकतं. इथूनच काही शब्द वाक्य रचना तुम्हाला करायची आहेत. त्यानंतर आणखी एक उदाहरण आहे बा. एक्सप्रेस युअर व्ह्यू रिगार्डिंग स्कूल एज्युकेशन इज कनेक्टिंग विथ द कॅरेक्टर बिल्डिंग. कळलं का प्रश्न? मला कळलं, तुम्हाला कळला तर तुम्हाला लिहिता येईल. एक्सप्रेस करायचं आहे, स्पष्ट करायचं आहे. युअर व्ह्यू, तुमचं व्ह्यू, रिगार्डिंग, कशा रिगार्डिंग संबंधित, स्कूल एज्युकेशन, शाळेच्या शैक्षणिक याच्या संदर्भामध्ये, शाळेतील शिक्षणाविषयीचे. इन कनेक्शन विच कॅरेक्टर बिल्डिंग, म्हणजे तिथं आपण जे शिक्षण घेतो ना, तिथं ते जे शिक्षण घेतात त्यांचं कॅरेक्टर घडत असतं प्रत्येक व्यक्तीचं शाळेमधून, तर त्याच्याविषयी तुमचं मत मांडायचं आहे. मग आता इथे मी आधीची जी वाक्यरचना सांगितली ना, व्ह्यू विचारल्यावर कशी वाक्यरचना करायची, तर ती घेऊन तुम्ही इथं करू शकता. माय व्ह्यूज रिगार्डिंग स्कूल एज्युकेशन इन कनेक्शन विथ द कॅरेक्टर बिल्डिंग इज व्हेरी क्लिअर. याच्याविषयीचं माझं मत अतिशय क्लिअर आहे आणि ते मत असं आहे की डेफिनेटली
in the school, colleges and their education, create किंवा build ह्युमन कॅरेक्टर्स. ठीक आहे. आता इथं मी काही वाक्यरचना अशी विचार करून नाही, डायरेक्ट मला जसं सुचतंय तशा पद्धतीने मी वाक्य बनवत गेलो आणि वाक्य बनले. आणि ते कसे बनू शकतात, तिथं कसं घडतं, कोणत्या गोष्टीतून घडतं, शिकवलेल्या शिक्षणातून, तिथं घेतलेल्या कार्यक्रमांमधून, तिथं शिकवल्या जाणाऱ्या पार्टमधून, इतिहासातल्या काही लोकांचे कॅरेक्टर वाचून, हे कितीतरी तुम्हाला त्याच्यात मुद्दे मांडता येतील. पण 1-2 वाक्य ते मला तिथल्या तिथंच त्या प्रश्नातूनच घेऊन मी तयार केले ना. हे तर करायला शिका, कमीत कमी त्याला तर 1 मार्क मिळू द्यात, मिळून जाईल. 3-3 मार्क आपल्याला मिळवायला तिथं चान्स आहे. ठीक आहे मित्रांनो, असे बोर्ड परीक्षेतले मी काही क्वेश्चन या ठिकाणी घेतलेत आणि त्याच्या आधारे तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न कसा तयार करता येईल याविषयीची माहिती सांगितली. मला वाटतं आहे ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी थोडंफार येतं त्यांना हे प्रश्न नक्कीच लिहिता येऊ शकतात, समजू शकतात. बाकीच्या विद्यार्थ्यांनीही ट्राय करावा, तिथल्याच त्याच शब्दांमधून काही वाक्यरचना बनवण्याचा. उतार्यातले काहीच शब्द वाक्य घेऊ नका, प्रश्नामधलेच शब्द वाक्य घेऊन वाक्य बनवता आली तर तुम्ही ते बनवण्याचा प्रयत्न करा. बाय चान्स, लक चान्स तुमचं जर ते व्यवस्थित वाक्य बनलं तर 1 मार्क तुम्हाला त्याच्यात पर्सनल रिस्पॉन्सचा मिळून जाईल. ठीक आहे मित्रांनो, याच्या व्यतिरिक्तही काही सोपा पार्ट आहे. हा थोडा अवघड पार्ट असल्याने मी घेतला नाही. मी आपलं इंग्रजीचा अभ्यास सुरुवातीपासूनच फिक्स मार्क मिळून देणाऱ्या क्वेश्चनपासून केला होता. जे सोपे पार्ट आहे ते सगळ्या सोपे पार्टचे आपण व्हिडिओ बनवले. आता थोडे अवघड पार्ट राहिलेत त्याच्याकडे जातो आहे. नॉव्हेलचा एक प्रश्न विद्यार्थ्यांचा सतत विचारला जातो आहे, पण नॉव्हेल मी थोडासा विचार केला तर असा सोपा पार्ट मला त्या ठिकाणी भेटला नाही किंवा समजला नाही. इतर कुठल्या चॅनलवरती किंवा इतर कुठल्या शिक्षकांनी हा नॉव्हेलचा पार्ट शिकवला असेल आणि तुम्हाला सोपा वाटला असेल तर ते व्हिडिओ पहा, त्यांचे व्हिडिओ पाहायला पाहिजे. तर पण त्यामधून शिका. जर सोपं वाटत असेल तर त्याच्या अभ्यासाकडे जा, अदरवाईज बाकीचा खूप स्टडी आहे करण्यासारखा, त्याच्याकडं तुम्ही जाऊ शकता. यानंतर आणखी एक टॉपिक आपला राहिला आहे, तिथं तुम्हाला मार्क मिळवता येऊ शकतात. तोही पार्ट आपण उद्याच अपलोड करतो आहे. आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्हाला एक सरप्राईज लेक्चर आहे, सरप्राईज व्हिडिओ आहे, तो तुम्हाला प्रत्येकाने ऐकायचा आहे. तो 100% तुम्हाला सर्वांसाठी उपयोगी येणार आहे. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.